गुंड निलेश गायवळचा राम शिंदेंच्या पाया पडताना आणि मतं मागतानाचा व्हिडिओ व्हायरल, तर रोहित पवारांसोबत सचिन गायवळ सोबतचा फोटो पोस्ट करत भाजपचा पलटवार। रोहित पवारांच्या आईसोबत निलेश गायवळचा व्हिडिओ ही व्हायरल। योगेश कदमांची हकालपट्टी केल्याशिवाय शांत बसणार नाही, परबांचा इशारा। तर योगेश कदमांना जाणून बुजून टार्गेट केलं जाते, रामदास कदमांचा पलटवार। योगेश कदमांनीही आरोप फेटाळले। मराठा समाजापाठोपाठ ओबीसी समाजाचेही आरक्षणासाठी मुंबईत धडक, आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारोंच्या संख्येने आंदोलक आझाद मैदानमध्ये एकवटले। पुण्यामधल्या कोंढव्यासह 18 ठिकाणी एटीएसची छापेमारी, देशविरोधी कारवाया करणारे दडल्याची होती टीप। मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप तपासासाठी ताब्यात, अद्याप कोणालाही अटक नाही। महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कर्मचारी रात्रीपासून अचानक संपावर, खासगीकरणाच्या विरोधात एकवटले। प्रशासनाकडून मेस्मा लावून संप मोडण्याचा प्रयत्न। पंतप्रधान मोदींनी काल उद्घाटन केलेल्या आरे ते कफ परेड मेट्रोला उदंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 97,000 लोकांनी केला प्रवास।